I, I am going to teach you the second lesson of the standard 7th, odd one in. Now, I also tell you the meaning of the line to line in Marathi. How was the first day of school? Asked mother as Rima sat down for dinner. How was the first day of school? Asked mother as Rima sat down for dinner. How was the first day of the school? शाळेचा पहिला दिवस कसा आहे? रीमाची आई रीमाला डिनर म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या वेळेस विचारते. ओके. रीमा सरक्ट म्हणजे असे खांदे वरती करून हलवून ती म्हणते ओके ठीक होतं. नो लेसन्स जस्ट सेटलिंग इन. लेसन वगैरे धडा वगैरे काहीच शिकवला नाही, फक्त आम्ही आज पहिला दिवस होतो, मस्त सेटल झालो. एनी न्यू गर्ल्स इन युअर क्लास? एन्क्वायर्ड हर फादर मिस्टर सेन. रीमाज फादर मिस्टर सेन अल्सो एन्क्वायर्ड म्हणजे चौकशी करणे. त्यांनी पण चौकशी केली की एनी न्यू गर्ल्स इन युअर क्लास? कोणी एखादी नवीन मुलगी तुमच्या क्लासमध्ये आली? रीमाज फादर मिस्टर सेन आस्क्ड रीमा. रीमाचे फादर मिस्टर सेनने रीमाला विचारलं. ओनली वन, मालती. रीमा आन्सर्ड. रीमा रिप्लाईज. रीमाने उत्तर दिलं, फक्त एक, मालती. शी इज फनी. ती खूप गमतीशीर आहे. ग्रीमेन्स रीमा हॅज शी हेल्प हरसेल्फ टू द सलाड. रीमा अशी स्वतः एकदम गर्विष्ठपणाने सांगत होती. व्हाय डू यू से दॅट? आस्क्ड मिस्टर सेन. तू असं का सांगते? शी कांट स्पीक मच इंग्लिश. तिला इंग्लिश बोलता येत नाही. शी हॅज कम फ्रॉम अनॉदर स्टेट. ती दुसऱ्या राज्यातून आली आहे. स्निफ्ट रीमा म्हणजे असं हसत हसत म्हणजे उपहासात्मक रीमा म्हणते. नेमिंग वन ॲट द अदर एंड ऑफ द कंट्री. कंट्रीच्या एंडला जे स्टेट आहे त्या स्टेटमधून ती आली. ओ, चिल्ड्रन फ्रॉम द स्टेट आर सपोज टू बी क्लेव्हर. दे आर स्पेशली गुड ॲट मॅथ्स, सेड मिस्टर सेन क्वाइटली. क्वाइटली म्हणजे शांतपणे. मिस्टर सेन शांतपणे म्हटले. मिस्टर हू इज मिस्टर सेन? मिस्टर सेन इज रीमाज फादर. रीमाज फादर टोल्ड रीमा दॅट. रीमाच्या फादरनी सांगितलं की चिल्ड्रन फ्रॉम दॅट स्टेट्स, त्या राज्यातले मुलं सपोज टू बी क्लेव्हर, हुशार असतात. दे आर स्पेशली गुड ॲट मॅथ, आणि ते विशेषतः मॅथमध्ये गुड असतात, गणितामध्ये खूप छान असतात, असं मिस्टर सेन फादर ऑफ द रीमा टोल्ड रीमा व्हेरी सायलेंटली, व्हेरी क्वाइटली. शांतपणे ते तिला सांगतात. वेल, दिस वन डज नॉट सीम स्मार्ट ॲट ऑल. पण ती तर काही स्मार्ट दिसत नाही. स्मार्टचा अर्थ इथे खूप सुंदर, ब्युटिफुल नाही घ्यायचा. स्मार्ट म्हणजे व्हेरी इंटेलिजंट, खूप बुद्धिवान, हुशार, क्लेव्हर. पण ती मला तर काही स्मार्ट वाटत नाही. मला तर काही क्लेव्हर, स्मार्ट, इंटेलिजंट, जिनियस वाटत नाही. ओनली हेअर, तिचे ते केस, बिंदी, एवढी मोठी टिकली, ते लांब केस, अँड ऑल. गुड मॉर्निंग टीचर. मिमिक रीमा. मिमिक म्हणजे असे हसत हसत टिंगल करत. मिमिक म्हणजे टिंगल करणे, उपहास करणे. टिंगल करत ती म्हटली की एवढे मोठे लांब लचक केस आणि ती कपाळावर टिकली, आणि म्हणताना ती गुड मॉर्निंग न म्हणता गुड मॉर्निंग अशी म्हणते. आणि अशी मिमिक अशी हसत हसत ती तिच्या वडिलांना सांगते. हर पॅरेंट्स एक्सचेंज ग्लान्सेस. ग्लान्स म्हणजे नजर.
आणि तिच्या वडिलांची एक्सचेंज म्हणजे बदल होणे. तिच्याकडं पाहण्यात वडिलांची नजर बदलली, म्हणजे वडील थोडेसे वेगळ्या पद्धतीने पाहायला लागले. रीमा वॉज देअर ओनली चाइल्ड, कारण रीमा त्यांची एकुलती एक मुलगी होती. दे डॉटेड ऑन हर, तिला खूप प्रेमाने लाडाने वाढवलं होतं. बट शी कुड बी अ इनसपरेबल ॲट टाइम्स, पण त्यांना ते सफर झालं नाही. त्यांना तिचं असं वागणं त्यांना इनसपरेबल वाटलं, त्यावेळेला चांगलं वाटलं नाही. आणि आय डू होप यू अँड युअर फ्रेंड्स विल नॉट मेक थिंग्स टू डिफिकल्ट फॉर मालती, साड मिस्टर सेन ॲज ही रोज फ्रॉम द टेबल. आणि टेबलवरून उठत सा म्हणजे उसासा टाकणे. ते म्हटले की मला अशी इच्छा आहे की तुझे फ्रेंड्स आणि तू काही असं डिफिकल्ट, काही वेगळं असं मालतीसोबत वागायचं नाही. पण तरीसुद्धा रीमा म्हणजे असं तिला काही डिफिकल्टी येईल असं तू करू नकोस, असं ते म्हटले. रीमा अँड हर गँग हॅड डिसायडेड टू जस्ट दॅट. पण तरीसुद्धा डिफिकल्ट होईल, तिला असं त्रास होईल असं तू बोलू नको. पण तरीसुद्धा रीमा आणि तिची जी गँग होती, जी फ्रेंड्स होतं, ग्रुप होता, त्या ग्रुपने डिसाईड म्हणजे ठरवलं की नेक्स्ट मॉर्निंग, दुसऱ्या दिवशी सकाळी, द मालती एंटर्ड द क्लास. जेव्हा मालतीने एंट्री केली, आली, दे ऑल कोरस म्हणजे समूहगीत. म्हणजे समूहगीतात जसं आपण एकत्र बोलतो तसं ते सगळे फ्रेंड्स, रीमाचे फ्रेंड्स, सगळा ग्रुप एकत्र बोलायला लागला. ती जशी बोलते तशी, ती जशी थोडी खेडूत भाषात बोलते तशी ते बोलायला लागले. गुड मॉर्निंग. पुअर मालती, शी डिड नॉट रिअलाइज. सगळे एकत्र ते फ्रेंड्स बोलायला लागले. बिचारी गरीब मालतीला हे असं बोलताय किंवा आपली टिंगल करताय, आपण जसं बोलतो खेडूत अडाणी भाषेसारखं, तसं ते आपल्यासारखं बोलताय. शी डिड नॉट रिअलाइज दॅट. तिला हे कळलंसुद्धा नाही. दे वेअर मेकिंग फन ऑफ हर, की आपले सगळे फ्रेंड्स किंवा वर्गातले जो ग्रुप आहे रीमाचा, तो सगळे फन करताय, गंमत करताय, तिची मजा घेताय. शी बीम्ड बॅक ॲट देम. बीम म्हणजे स्मित हास्य, असं दात थोडेसे दाखवत तिने स्मित हास्य केलं आणि थोडंसं ती हसली. अँड रिप्लाईड, आणि तिने उत्तर दिलं गुड मॉर्निंग. परत तिने तिच्याच भाषेत गुड मॉर्निंग असं उत्तर दिलं, रिप्लाय केलं त्या फ्रेंड्सला. शहनाज गिगल्ड म्हणजे खिदी हसते. शेहनाज तर मात्र खिदी. शेहनाज ऑल्सो वन ऑफ द फ्रेंड्स ऑफ द रीमाज गँग, रीमाज ग्रुप. रीमाच्या ग्रुपमधला एक फ्रेंड होती तर शेहनाज, ती खूप मोठ्याने हसायला लागली. व्हाय डू यू पुट सो मच ऑइल ऑन युअर हेअर, शी आस्क्ड रूडली. तू एवढे का तुझ्या केसांना सो मच ऑइल लावते, तेल लावते, तिने विचारलं. रूडली म्हणजे उद्धटपणे तिने विचारलं. मालती लुक्ड ऑफेंडेड. मालतीला खूप ऑफेंड म्हणजे गुन्हा झाल्यासारखं वाटलं. बट शी डिड नॉट रिप्लाय. तिने काहीच उत्तर दिलं नाही. अँड द स्कर्ट सो लॉंग, शी क्लेअर कॅटिली. अशी अडखळत ती बोलली की ते स्कर्ट किती लांब. मालती फ्लश्ड. शी वॉज अबाउट टू से समथिंग. मालतीलाही थोडासा राग आला, पण ती थोडीशी बोलणार थोडंसं. मालती शी वॉज टू अबाउट से समथिंग, काहीतरी बोलणार, तोपर्यंत टीचर एंटर्ड. टीचरची एंट्री झाली वर्गात. आणि ॲज द क्लास प्रोग्रेस, आणि क्लास सुरू झाला. एव्हरीवन वॉज सरप्राईज टू सी मालती रेज हर हँड व्हेन एव्हर टीचर आस्क्ड क्वेश्चन. सगळ्यांना आश्चर्य वाटायचं की मालती रेज हर हँड. रेज म्हणजे हात वर करायची, उंच करायची ती. व्हेनेवर जेव्हा टीचर क्वेश्चन्स विचारतील त्यावेळेस तिचा हात वरतीच राहायचा. यस मालती यू आन्सर सेड द टीचर. आणि टीचर म्हणायच्या हो मालती तू उत्तर दे. मालती आन्सर्ड करेक्टली. आणि मालती एकदम करेक्ट उत्तर द्यायची. अँड टीचर नॉडेड इन ॲप्रिशिएशन.
आणि टीचरला तिचं जे आन्सर दिलेलं खूप आवडायचं आणि टीचर नॉडेड म्हणजे ती मान हलवायची, होकार ते मान टीचर्स हलवायच्या, तिच्या प्रश्नाला रिस्पॉन्स द्यायच्या. व्हेन रीमा रिकाउंटेड धिस ॲट होम, जेव्हा रीमा रिकाउंट म्हणजे कथन करणे, जेव्हा ही सगळी गोष्ट ती आपल्या पॅरेंटजवळ कथन करायची घरी, हर मदर सेट, आणि तिची आई म्हणायची साऊंड्स लाईक अ क्लेव्हर गर्ल, म्हणजे ती आई म्हणायची की हुशार मुलगी आहे मालती. व्हॉट इज द यूज सेड रीमा अनचॅरिटेबली, रीमाला ती गोष्ट आवडायची नाही, ती नाखुशपणे म्हणायची काय उपयोग आहे. हर इंग्लिश इज सो ॲट्रॉशियस, तिची इंग्रजी किती घाणेरडी आहे, किती. द सेम मे बी सेड ऑफ युअर हिंदी, काउंटर्ड मिस्टर सेन शार्पली. मिस्टर सेन म्हणजे रीमाज फादर सेड दॅट की युअर हिंदी ऑल्सो सेम टाईप, युअर हिंदी इज ऑल्सो नॉट गुड लाईक रीमाज इंग्लिश, रीमाची जशी इंग्रजी चांगली नाही तशी तुझी तरी तर कुठे हिंदी चांगली आहे. रीमाज फादर टोल्ड रीमा ही वॉज गेटिंग क्वाईट सिक ऑफ रीमाज ॲटिट्यूड, आणि त्यांनी रीमाचा ॲटिट्यूड म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन रीमाचा दुसऱ्यांकडे बदलला आहे. स्वतःला ती खूप काही अशी गर्विष्ठ, खूप मी म्हणजे काय अशी समजते, तिचा ॲटिट्यूड बदलला आहे असं तिच्या वडिलांच्या लक्षात आलं. इवन मिस्टर सेन डिड नॉट लाईक इट, कारण मिस्टर सेनला हे असं आवडत नव्हतं. दॅट नाईट रीमाज पॅरेंट्स, तिच्या दोघं आई वडिलांना पॅरेंट्सला हे असं आवडत नव्हतं, गर्विष्ठ बनणं किंवा स्वतःला खूप काही वेगळं समजणं. तिचा रीमाचा ॲटिट्यूड बदलला आहे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्या रात्री मिस्टर रीमाज पॅरेंट डिस्कस द मॅटर, ते दोघं आईवडील त्या गोष्टीवर विचार करत राहिले. वी पुट रीमा इन टू अ गुड स्कूल टू मेक हर स्मार्ट अँड कॉन्फिडंट, आपण रीमाला चांगल्या शाळेत टाकलं स्मार्ट आणि कॉन्फिडंट बनण्यासाठी, बुद्धिमान, स्मार्ट म्हणजे क्लेवर, इंटेलिजंट, अँड कॉन्फिडंट आत्मविश्वास तिचा निर्माण व्हावा, ती खूप हुशार व्हावं म्हणून आपण तिला चांगल्या शाळेत टाकलं. बट आय एम अफ्रेड शी इज टर्निंग इन टू अ क्वाईट अ लिटल स्नॉब, पण मला भीती वाटते की ती आता तिचं जे वागणं आहे, बोलणं आहे, ती बदलली आहे, ती स्वतःला काहीतरी स्नॉब म्हणजे स्वतःला घमेंडी आणि मी म्हणजे काय अशी समजते. सेड मिस्टर सेन सॅडली म्हणजे दुःखाने, अनहॅपीली. मिस्टर सेन, रीमाज फादर, said her mother very sadly, very unhappily, that Rima was changed, turned into some very स्नॉब म्हणजे घमेंडी बनते ती. हर ॲटिट्यूड ऑल्सो चेंज अबाउट अदर्स, तिचा दृष्टिकोनही दुसऱ्यांबद्दल बदलतो आहे. आपण तिला चांगल्या शाळेत त्याच्यासाठी घातलं की ती खूप हुशार व्हावं, आत्मविश्वासी व्हावं. द फॉलोविंग सॅटरडे वॉज द इंटर हाऊस सिंगिंग कॉम्पिटिशन, आणि दुसऱ्या सॅटरडेला, येणाऱ्या सॅटरडेला सिंगिंग कॉम्पिटिशन होती, गायनाची स्पर्धा होती. रीमा हू वॉज पार्टिसिपेटिंग इन द इंग्लिश सॉन्ग कॅटेगरी, रीमा पार्टिसिपेटेड झाली होती पण इंग्लिश सॉन्ग होतं तिचं. वॉज सरप्राईज टू सी द मालतीज नेम इन द लिस्ट ऑफ पार्टिसिपंट फॉर द हिंदी सॉन्ग कॅटेगरी, आणि हिंदी सॉन्गमध्ये मालतीचं नाव तिने लिस्टमध्ये पाहिलं. आणि वॉज सरप्रायझिंग टू सी मालतीज नेम इन द लिस्ट ऑफ पार्टिसिपंट्स फॉर द हिंदी सॉन्ग कॅटेगरी, आणि ती एकदम तिला आश्चर्यचकित वाटलं की हिचंही नाव हे लिस्टमध्ये पार्टिसिपंटच्या. ऑइली प्लेट सिंग्स अल्सो शी सेड स्नाईडली टू क्लेअर, आणि मग ती तिला चिडवायला लागली की ऑइली म्हणजे तिचे केसांना खूप तेल वगैरे राहायचं म्हणून ती चिडवत होती की हे अशी चिपकू तेलांची केसांना तेल लावणारी पण आता गाणं गाणारे. क्रॉक्स यू मीन गिगल क्लेअर, सगळेजण हसायचे मोठ्याने. दे वेअर टू प्रूव्ह रॉंग, पण त्यांनी खूप रॉंग बिहेव केलं आणि रॉंग त्यांना आकलन झालं मालतीबद्दल. मालती सांग ब्युटिफुली,
मालती एकदम सुंदरपणे गायली. शी हॅड अ मेलोडियस अँड वेल ट्रेन व्हॉइस. सुंदर आवाज होता तिचा, व्हॉइस पण छान होता. मेलोडियस म्हणजे अतिशय मनाला भावणारा तिचा आवाज. रीमा अँड हर गँग डिसायडेड टू जिअर वेन मालती सँग. जिअर म्हणजे चेष्टा करणे, कुचेष्टा करणे, काही टिंगलटवाळी करणे. रीमा आणि तिच्या फ्रेंड्स सगळ्या ग्रुपने ठरवलं की ती जेव्हा गाणं गाईल त्यावेळेस आपण हसायचं. बट देअर वॉज सच अ ॲब्सुलेट सायलेन्स. पण गाणं गाताना इतकी शांतता होती. ते डिड नॉट डेअर टू. त्यांची अशी काहीतरी कुचेष्टा टिंगलटवाळी हसण्याला डेअर म्हणजे धाडसच झालं नाही. दे व्हेअर शुअर टू गेट कॉट. आणि ते एकदम असे पकडल्यासारखे झाले. तिथं शांत बसले. व्हेन मालती फिनिश्ड. ज्यावेळेस मालतीचं गाणं फिनिश झालं, संपलं, प्रिन्सिपल वॉज द फर्स्ट वन टू स्टार्ट क्लॅपिंग. प्रिन्सिपलने पहिल्यांदाच टाळ्या वाजवल्या सर्वांच्या आधी. फॉलोड बाय द टीचर्स अँड स्टुडंट्स. त्यानंतर टीचर्स आणि स्टुडंट्सने. नो वन वॉज सरप्राईज वेन मालती वॉज द फर्स्ट प्राईज. आणि मालती ओन द फर्स्ट प्राईज. मालतीने पहिला नंबर जिंकला त्या स्पर्धेत. रीमा डीड कम फर्स्ट इन हर कॅटेगरी. रीमा पण फर्स्ट आली इंग्लिश सॉन्गमध्ये आणि मालती पण फर्स्ट आली हिंदी सॉन्गमध्ये. समहाऊ शी फेल्ट नो जॉय. पण तिला काही जॉय वाटला नाही, आनंद वाटला नाही मालती आल्यामुळे रीमाला. हॅज द टीम प्रोग्रेस इट वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर टू दॅट मालती वॉज अ ब्राईट चाइल्ड. आणि मग मालती एकदम चांगली ब्राईट मुलगी आहे, हुशार आहे, तेजस्वी आहे, स्मार्ट आहे असं लक्षात आलं. शी वॉज क्वाईट. शांतपणे. ट्युडियस आहे, इंटेलिजंट आहे, बुद्धिमान आहे. शी फ्लेअर वेल इन स्पोर्ट्समध्ये पण चांगली आहे. ॲज वेल ॲज स्टडीज. अभ्यासातही चांगली आहे. ही 40 वॉज मॅथमॅटिक्स. आणि ती एकदम व्हेरी गुड परफॉर्मन्स इन मॅथमॅटिक्स अल्सो. गणितात पण एकदम चांगली आहे. हर सिम्पल ॲपिअरन्स. आणि तिचं साधी राणी. बेलीड शार्प निंबल ब्रेन. पण ब्रेन एकदम तिचा शार्प आहे. स्लोली मेनी ऑफ द गर्ल्स बिगॅन सिकिंग फॉर हेल्प इन मॅथमॅटिक्स. बऱ्याचशा मुली मग त्याच्या मॅथमॅटिक्ससाठी तिची मदत घ्यायच्या. हेल्प विच शी रेडीली अँड चेअरफुली गेव. जी मदत लागली ती एकदम रेडी राहायची. ती चेअरफुली म्हणजे आनंदाने ती त्यांना मदत करायची. द टीचर्स हॅड लाईक द रिस्पेक्टफुल इंटेलिजंट गर्ल फ्रॉम द बिगिनिंग. सर्व शिक्षकांना ती अशी आदर करणारी, रिस्पेक्टफुल म्हणजे आदर करणारी, इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान मुलगी सुरुवातीपासूनच सर्वांना आवडायची. नाऊ गर्ल्स फ्रॉम द क्लास ऑल्सो बी फ्रेंडेड हर. आणि मग काही ज्या मुली होत्या त्या पण तिच्या फ्रेंड्स बनल्या. नॉट रीमा अँड हर क्लिक दो. जरी रीमा आणि तिचे काही फ्रेंड्स नाही बनले. दे स्टबॉर्नली डिसलाईक मालती. स्टबॉर्नली म्हणजे व्हेरी रूडली, उद्धटपणे. ते डिसलाईक म्हणजे ते मालतीला मालतीविषयी नावड दाखवायचे, काही बोलायचे. दे व्हेर अ स्टायलिश लॉट. ते खूप स्टायलिश होते. खूप त्यांचं राहणीमान मॉडर्न स्टायलिश होतं. नथिंग दॅट मालती डीड कुड अल्टर द फॅक्ट दॅट शी वॉज नॉट देअर टाईप. पण मालती अल्टर म्हणजे चेंज. मालती हे काही ही वस्तू, फॅक्ट म्हणजे वस्तुस्थिती. ही जी तिची राहणीमान होतं किंवा हे जे गोष्टी होते, तिचा साधेपणा होता, ही जी फॅक्ट होती ती अल्टर करणार नव्हती. ती शी कुड नॉट चेंज. दे नेवर लॉस्ट अ चान्स टू पोक फन ॲट हर. पण ते कधी चान्स सोडत नव्हते तिचं फन करायला, मजा टिंगल करायला. पर्टिक्युलरली हर इंग्लिश, विशेषतः तिच्या इंग्रजीबद्दल. मालती फेल्ड बॅड अबाउट देअर बिहेवियर. मालतीला नंतर एकदम बॅड वाटलं त्यांची बिहेवियर म्हणजे वर्तन, वागणूक, की त्या मुलींच्या वागणुकीबद्दल तिला खूप बॅड वाटलं. आणि वन डे शी वॉज ऑन द व्हर्स ऑफ टीयर्स वेन रीमा मॉक्ड ॲट हर मर्सिलेसली बिकॉज शी सेड आस्क इन्स्टेड ऑफ आस्क. जेव्हा ती म्हटली की रीमा एकदम तिला मॉक म्हणजे चेष्टा करणे, टिंगल करणे, उपहास करणे. मर्सिलेसली म्हणजे काही निर्दयीपणे जेव्हा रीमाने तिच्याशी एकदम कुचेष्टा केली, टिंगल केली, उपहास केला. जेव्हा मालती आक्स म्हणते इन्स्टेड ऑफ आस्क. इन्स्टेड ऑफ म्हणजे च्याऐवजी, आस्कच्या ऐवजी मालती जेव्हा आक्स म्हणते
त्यावेळेस रीमा खूप तिची मजा उडवते, टिंगल करते, उपहास करते, हर व्हॉइस ट्रिम्बलिंग. त्यावेळेस मालतीला खूप बॅड वाटलं आणि तिचा व्हॉइस, तिचा आवाज ट्रिम्बल म्हणजे थरथर करायला लागला. मालती म्हटली, आय नो माय इंग्लिश इज वीक. मला माहिती आहे की माझं इंग्रजी चांगलं नाही आहे. युअर्स इज गुड. तुमची चांगली आहे. प्लीज विल यू हेल्प मी इम्प्रूव्ह इट. तुम्ही मला इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणे, मला ही इंग्रजी सुधारण्यात मदत कराल का? आय वॉन्ट बी एबल टू हेल्प यू माय डिअर. आम्ही काही तुला मदत करणार नाही माय डिअर, रिप्लाइड रीमा विथ एक्झॅग्रेटेड ॲक्सेंट. स्पीकिंग प्रॉपर इंग्लिश इजंट इज फॉर यू कंट्रीफाईड टाईप्स. आणि इंग्लिश इतकं छान बोलणं हे तुझ्या कंट्री साईड अशा खेडूत मुलीला काही एवढं हिची नाही आहे, असं ती म्हणते. आणि मालती फेस टर्ने रेड. मालतीचा चेहरा खूप असा लाल झाला, तिला खूप राग आला. शी वॉन्टेड टू रिटॉर्ट. तिला खूप असं रिटॉर्ट करावं, असं बोलावं असं वाटायचं, काहीतरी वाद घालावेसे वाटायचे, पण शी कुड नॉट फाइंड द राईट वर्ड्स. काहीतरी बोलून टाकावं असं वाटायचं, पण तिला चांगला शब्दच सापडला नाही. शी बस्ट इन टू टीयर्स अँड रन ऑफ. ती बस्ट इन टू टीयर्स म्हणजे खूप रडू कोसळलं तिला आणि ती तिथून चालली गेली. दॅट वॉज हॉरिड रीमा अँड शेहनाज. येस ॲग्रीड नेहा अँड क्लेअर राऊंडली. त्यावेळेस रीमा आणि दॅट वॉज हॉरिड रीमा. शेफ शेहनाज म्हटली, जाऊ दे रीमा. येस ॲग्रीड नेहा अँड क्लेअर राऊंडली. रीमा वॉज शॉक्ड. आणि रीमाला खूप शॉक बसला. हर ओन फ्रेंड्स अँड टर्नेड अगेनेस्ट हर. म्हणजे जाऊ दे रीमा. येस ॲग्रीड नेहा आणि क्लेअर राऊंडली. नेहा आणि सगळ्या तिचे शेहनाज नेहा तिच्याकडं वळल्या. जाऊ दे रीमा म्हटल्या, असं नको करू. रीमा वॉज शॉक्ड. रीमाला धक्का बसला. खूप चांगली मुलगी आहे ती अशी. शेहनाज आणि नेहा रीमाच्या फ्रेंड्स ग्रुपमधल्या त्या जेव्हा म्हटल्या की खूप छान आहे, त्या तिच्याकडे वळल्या, तेव्हा रीमाला शॉक बसला. रीमाला खूप धक्का बसला. हर ओन फ्रेंड्स हॅड टर्नेड अगेन्स्ट हर. आणि तिच्या स्वतःच्या मैत्रिणी तिच्याकडं वळल्या. शी वॉक्ड ऑफ इन अ हप. आणि ती अशी घाई कशा तरी टेन्शनमध्ये चालल्या गेली. मिस्टर सेन फाउंड हर सबड्यूड ओव्हर लंच बट डिसाइडेड नॉट टू आस्क एनिथिंग. मिस्टर सेननी लंचच्या वेळेस काहीच ठरवलं होतं की काहीच विचारायचं नाही. रीमा न्यू दॅट शी हॅड बिहेव्ड व्हेरी बॅडली. रीमाला समजत होतं की ती खूप वाईट पद्धतीने वागते. शी वॉज टू प्राऊड टू ॲडमिट इट. आणि तिने पण प्राऊड म्हणजे प्राऊड म्हणजे गर्विष्ठ. ती इतकी गर्विष्ठ होती की ते ॲडमिट केलं, तिने स्वतःला कबूल केलं. इवन टू हरसेल्फ. स्वतःशी कबूल केलं की मी खरंच खूप गर्विष्ठ आहे आणि मी बॅडली वागली, बिहाव केलं. दिस स्टोरी इज फ्रॉम द ओल्ड वन इन बाय टी टॅवेरा. आणि ही स्टोरी ऑड इन वन किंवा ऑड वन इन इथून घेतलेली आहे, ह्या कथेतून. ऑड वन इन म्हणजे त्या वन म्हणजे वन. हू इज वन? वन इज मालती. आणि ते रिगार्ड्स मालती. त्या मालतीला काय समजायच्या? ऑड. खूप ऑड मुलगी आहे ही. आपल्या मुलींमध्ये सर्वांमध्ये ती ऑड आहे असं म्हणायच्या. ऑड म्हणजे विचित्र आहे, तिला काही येत नाही. आणि ती सगळ्यांमध्ये ऑड मॅन आउट जसं आहे तसं सगळ्यांमध्ये ती वेगळी आहे. विचित्र म्हणण्यापेक्षा आपण ऑड म्हणजे ती वेगळी आहे. सर्व विद्यार्थ्यांमध्ये ती वेगळी आहे, ती ऑड आहे असं रीमाला म्हणायचं आहे. आणि म्हणून ही स्टोरी अबाउट द ऑड वन इन म्हणजे सर्वांमध्ये ती ऑड आहे, वेगळी आहे असं रीमाला म्हणायचं आहे. आणि म्हणून ही स्टोरी हाऊ द गर्ल्स इन द क्लास बिहेव विथ इच अदर. कशा मुली एकमेकांसोबत वागतात इन द क्लासमध्ये.
but some various types of girls are in the class. So we should not behave like Rima. आणि आपण असं रीमासारखं बिहाव केलं नाही पाहिजे. यू शुड बिहाव व्हेरी गुडली. नाऊ आय finish my story. If you like, subscribe it.